नक्कीच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच होता, की ज्यावेळी पक्ष सोडून हे सगळे लोक गोव्याला गेले होते आणि त्यापूर्वी आसामला गेले होते, तर कुठलीही सभा झाली नव्हती. कुठलाही पत्र व्यवहार जे आहे ते शिवसेनेच्या अंतर्गत झाला नव्हता आणि त्यामुळे हा एक प्रकारचा बंड आहे. आणि शिंदेंची जी भूमिका आहे त्याच्यावरती कुठे ना कुठेतरी कपिल सिब्बल यांनी देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता, की हे बंडखोर आहेत आणि बंडखोरांना लेजिस्लेटिव्ह अधिकार आहेत का? पक्षाच्या बाहेर जाऊन त्यांची आयडेंटिटी नेमकी काय आहे ह्याच्यावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्ट आता यावर काय निर्णय देणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासोबतच राज्यपालांची भूमिका आहे त्याच्यावर देखील त्यांनी संशय उपस्थित केलेला आहे. आणि सभापती जे आहेत विधानसभेचे नरहरी झिरवळ त्यांना त्यांचे पुन्हा एकदा राईट्स द्यावेत आणि पुन्हा एकदा या सगळ्यांना वैध आहेत किंवा अवैध आहेत हे ठरवण्याचा अधिकार द्यावा अशी देखील मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे हे सगळे जे मुद्दे आहेत ते या ठिकाणी ठाकरे गटाकडून उपस्थित केले गेलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की ज्यावेळी हा बंड झाला होता त्यावेळी शिवसेना म्हणजे ठाकरे यांची शिवसेना होती आणि नंतर त्यांनी जे पत्र लिहिलं होतं आणि ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेनुसार आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि आम्ही म्हणजे शिवसेना असा दाखवण्याचा जो प्रयत्न करण्यात आला होता, व्हिप जारी करण्याचे जे अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले होते यावर देखील त्यांनी युक्तिवाद केला आणि हे सगळं कसं बेकायदेशीर आहे हे देखील कोर्टाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, खंडपीठासमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे आता शिंदे गटाची जेव्हा बाजू ऐकायला मिळेल त्यावेळी नेमका त्यामध्ये काय काय युक्तिवाद असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षाची विचारधारा आणि पक्षाच्या आतमध्ये सुरू असलेला संघर्ष याबाबत आता दोन्हीकडून ज्यावेळी युक्तिवाद होईल त्यावेळी खरं सत्य जे आहे ते समोर येणार आहे आणि सुप्रीम कोर्ट नेमकी आपली काय भूमिका मांडणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. कारण लँडमार्क डिसिजन असणार आहे. संपूर्ण भारतामध्ये हा लागू होईल पुढच्या वेळी जेव्हा कधी अशा प्रकारचा सत्ता संघर्ष होईल त्यासाठी हा जो निर्णय असणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हाच निर्णय पुढच्या अनेक कालावधीसाठी लागू देखील होईल आणि त्यामुळे सुप्रीम कोर्ट दोन्ही बाजू ऐकून घेणार आहे. शिंदेंची देखील बाजू या ठिकाणी ऐकून घेतली जाईल. त्यासोबतच ठाकरे गटाची जी बाजू आहे ती आता अभिषेक मनु सिंघवी, गुरुदत्त कामत आणि त्यासोबतच कपिल सिब्बल हे मांडत आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर नेमकं त्यामधून कुठला सुवर्ण मध्य निघणार आहे का किंवा सुप्रीम कोर्ट कोणती भूमिका आपली या ठिकाणी घेणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण जे मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात येत आहेत त्यामध्ये त्यामुळे कुठे ना कुठेतरी जे राजकीय वातावरण आहे ते आपल्याला तापलेलं पाहायला मिळतं आहे. आपल्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील हे जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. ज्या पद्धतीचे मुद्दे काल उपस्थित करण्यात आले ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की राज्यपालांचे जे अधिकार आहेत, खरी शिवसेना कोण हे ठरवण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले, असा जो मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला गेला, भविष्यामध्ये त्याचा देखील विचार केला जाईल. काल जी आर्ग्युमेंट ठाकरे गटाकडून होत होती ती जे कॉन्स्टिट्यूशन बेंच जेव्हा स्थापन झालं त्यात एक मुद्दा फ्रेम करण्यात आला होता. राज्यपालांनी केव्हा बोलवलं पाहिजे म्हणजे मुख्यमंत्र्यांना शपथ घेण्यासाठी, त्या संदर्भात तो होता. आणि त्यावर राज्यपालांचे अधिकार काय आहेत त्यावर ते आर्ग्युमेंट करत होते. त्यात त्यांनी सांगितलं की त्यांनी राज्यपालावर आरोपसुद्धा केले की ते राजकारण करतात किंवा राजनीती करतात म्हणून. पण माननीय सर्वोच्च न्यायालयावर आर्ग्युमेंट करत असताना आज काय ते मुद्दे मांडतात हे बघणं महत्त्वाचं आहे. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून आर्ग्यू करताना अनेक आर्ग्युमेंट ठेवल्या. त्यात त्यांनी काल अध्यक्षांच्या संदर्भात, राज्यपालांच्या संदर्भात, चीफ व्हिपच्या संदर्भात आणि पार्टीच्या संदर्भात आणि पार्टी प्रमुख हे उद्धव ठाकरे असताना एकनाथ शिंदे यांना का बोलवलं असं त्यांचा मूळ मुद्दा होता. आणि शिवसेना कोण हे कसं ठरवलं राज्यपालांनी हा त्यांच्या आर्ग्युमेंटचा मुद्दा होता. आज ते आर्ग्युमेंट तीच कसं पुढं ठेवते आणि कोणत्या मुद्द्यावर आर्ग्युमेंट करते हे बघणं महत्त्वाचं ठरेल. नक्कीच. पण काल ज्या पद्धतीने कपिल सिब्बल यांनी मुद्दे उपस्थित केले की पक्षाला स्वतःचे स्वतंत्र अधिकार आहे, त्यासोबतच परिच्छेद 10चा त्यांनी त्या ठिकाणी हवाला दिला. परिच्छेद 10मध्ये ज्या बाबींचा समावेश आहे त्या बाबीनुसार तुम्हाला असं वाटतं का की भविष्यामध्ये शिंदे गटाच्या अडचणी वाढतील किंवा त्यांना त्याचा देखील अभय आहे? ती घटनेची अनुसूची 10 जे आहे पॅरा त्यावर त्यांनी आर्ग्युमेंट केली. जी अनुसूची घटनेची 10वी काय सांगती पक्षांतर्गत बंदीच्या संदर्भात त्यांनी विषेद केलं. पण ठाकरे गटाची जरी आर्ग्युमेंट ही चालू असली तरी त्यांनी एकनाथ शिंदे गटाने नेहमी आर्ग्युमेंट केलेली आहे की एकनाथ शिंदे गटाने अनुसूची 10चा कोणताही भंग केलेला नसल्याकारणाने तेच स्वतंत्र पार्टी होती. ती कोणत्याही पार्टीत मर्ज न झाल्या कारणाने आणि 2/3 जी मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे ती कोणत्याही पार्टीत विलीन न होता त्यांनी स्वतः हाच पक्ष ठेवलेला आहे म्हणजे शिवसेनाच ते आहेत. आणि त्यांनी फक्त नेतृत्व बदल केलेला आहे.
त्यांनी पार्टी सोडली नव्हती आणि इलेक्शन कमिशननं सुद्धा त्यावर निर्णय त्यामुळेच दिला आणि शिवसेना ही एकनाथ शिंदेंना दिली. काल त्या मॅटरमध्ये नोटीस जरी झाली असली तरी कोणत्या प्रकारचा स्टे मिळालेला नाही. आता हे बघणं महत्त्वाचं ठरेल की अनुसूचित 10वी हे त्यात मान्य न्यायालय काय इंटरप्रिटेशन करतं. कारण की देशात पहिल्यांदाच हे उद्भवलं आहे की एखादी पार्टी जेव्हा 2/3 मेजॉरिटीने बाहेर पडते किंवा विभाजित होती ती कोणत्या तरी पार्टीत विलीन होत असते किंवा एखादा इंडिव्हिज्युअल जरी फुटला तर त्याला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावं लागत असतं. आणि ही अनुसूची 10वी ही अनुसूची 1986मध्ये आली. त्याच्यात दोनदा अमेंडमेंटसुद्धा झालेली आहे. आता हे बघणं महत्त्वाचं ठरेल की 10व्या अनुसूचीमध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे देशामध्ये. ही ऐतिहासिक केस आहे की ही 2/3 तर विभाजित झाली पण ही कोणत्याही पार्टीत मर्ज न होता त्यांनी स्वतंत्र आपला ग्रुप ठेवला आणि इलेक्शन कमिशननं सुद्धा त्यांना शिवसेना म्हणून नंतर घोषितसुद्धा केलं. त्याच आधारावर आता त्यांनी मेजॉरिटीसुद्धा प्रूव्ह केली होती इलेक्शन कमिशनसमोर. आणि नवीन आणखीन यात थोडी आणखीन गुंतागुंत वाढलेली की पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये प्रकरण आलं. आता काल त्याच्यात नोटीस झाली, पुन्हा ते हिअरिंगसाठी सुद्धा येईल. आता हे बघणं महत्त्वाचं ठरेल की येणाऱ्या काळात यात काय होतं. पण जे कॉन्स्टिट्यूशन बेंचसमोर मुद्दे फ्रेम करण्यात आलेले, इश्यू फ्रेम करण्यात आले त्यावर आर्ग्युमेंट होताना निश्चित दिसेल. आज कपिल सिब्बल किती आर्ग्युमेंट करतात हेही बघावं लागेल. आणि ठाकरे गटाकडून अभिषेक मनू सिंघवी हे सुद्धा आणि कामत हे सुद्धा आर्ग्युमेंट करण्याची शक्यता आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 38 लोक जे आहेत ते कशा पद्धतीनं पक्षाचं धोरण ठरवू शकतात हा महत्त्वाचा मुद्दा देखील त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे. कारण 2/3 मेजॉरिटी जेव्हा एखाद्या पक्षातून बाहेर पडते त्यांना कुठल्या तरी पक्षात मर्ज व्हावं लागतं. या ठिकाणी तर त्यांनी स्वतःच आम्ही शिवसेना आहे असा दावा केलेला आहे. त्यामुळे किती महत्त्वाचं ठरणार आहे जे अमेंडमेंट आहेत परिच्छेद 10 मधले ते कन्सिडर केले जातील सुप्रीम कोर्टाकडून की जो निर्णय इलेक्शन कमिशननं दिलेला आहे तोच तशाच पद्धतीचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाकडून देखील येणं अपेक्षित आहे. काल उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट करताना हे सांगितलं की जे 39 सदस्य फुटले हे कसे पार्टी हायजेक करू शकतात हे त्यांच्या आर्ग्युमेंटचा एक पॉईंट होता. आणि दुसरं त्यांनी उद्धव ठाकरे गटाकडून ही सुद्धा मागणी केली की ओरिजिनल पार्टी आणि जी लेजिस्लेचर पार्टी आहे म्हणजे ओरिजिनल पार्टीचा एक प्रोडक्ट आहे लेजिस्लेचर पार्टी, हा त्यांच्या आर्ग्युमेंटचा एक मुख्य मुद्दा होता. आणि पार्टी अध्यक्ष आणि पक्षप्रतोद हे ठरत असतं की पार्टीचे जे डिस्क्वालिफिकेशनच्या मुद्द्यावर त्यांनी आर्ग्युमेंट करताना ते सांगितलं की पक्षप्रमुख आणि पक्षप्रतोदकडे ते अधिकार असतात विधिमंडळाच्या नियमाप्रमाणे. आणि पक्षप्रतोद व्हीप काढतात. ह्या गोष्टीवर ते आर्ग्युमेंट करत होते. त्यात त्यांनी असंही सांगितलं की जे पक्ष प्रमुख आहे त्यांनीच विधिमंडळ पक्षनेते हे एकनाथ शिंदे यांना नियुक्त केलं होतं आणि पक्षप्रतोद हे सुनील प्रभू यांना नियुक्त केलं होतं आणि त्यांनी विधिमंडळाला ते पत्र दिलं होतं. काल आर्ग्युमेंटमध्ये तो सुद्धा मुद्दा होता. चीफ जस्टिस यांनी ते पत्रसुद्धा वाचून दाखवलं. आता हे बघावं लागेल की मान्य न्यायालय 10व्या अनुसूचित काही इंटरप्रिटेशन करू शकतं. कारण की पहिल्यांदाच अशी बाब घडली आहे की 2/3 मेजॉरिटीनं पार्टी विभाजित झाली. त्यांनी हे कारण दिलं की आम्ही नेतृत्व बदल केले, पार्टीमध्ये आम्ही पार्टी सोडली नाही. बदल करण्याची नेमकी प्रोसिजर काय असते आणि त्यासोबतच जर आपण पक्षप्रतोद एखादा बदलतो तर त्यावेळी काय करावं लागतं. कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पूर्वीची जी पार्टी होती ती उद्धव ठाकरे यांची पार्टी होती, सगळे अधिकार त्यांच्याकडे होते असं पत्रामध्ये देखील नमूद आहे आणि त्यावर एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरीसुद्धा आहे. तर अशामध्ये ज्यावेळी या टेक्निकल गोष्टी बदलतात, कागदोपत्री या सगळ्या गोष्टी बदलतात त्यावेळी कुठला विचार केला जातो? लोकांच्या भावनेचा विचार केला जातो की जे कागदपत्र नमूद आहे त्याचा विचार केला जातो? निश्चित प्रकारे हे जे कागदपत्र काय सांगतात हे बघितलं जातं. पण 2019चे ते कागदपत्र होते आणि 2022पर्यंत एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्येच होते. हे उद्धव ठाकरे गटाकडून नेहमी सांगण्यात आलं की 2.5 वर्ष ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सुद्धा होते. त्यांनी आर्ग्युमेंटमध्ये तो सुद्धा मुद्दा होता. पण विधिमंडळ पक्षाचे नेते हे एकनाथ शिंदेच होते. हे उद्धव ठाकरे गटानेच म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 2019मध्ये निवड करण्यात आली होती आमदाराच्या माध्यमातून आणि ते विधिमंडळ पक्षाचे नेते होते. त्याचबरोबर सुनील प्रभू हे त्यांचे पक्षप्रतोद होते. जेव्हा विभाजन झालं आणि नेतृत्व बदल झाला तर एकनाथ शिंदे यांनी भरत गोगोले यांना पक्षप्रतोद म्हणून नियुक्त केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने एक नवीन विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजय चौधरी यांना नियुक्त केलं. आता हे दोन प्रश्न आहे, एकच पार्टी 2 ऑफिस कसे एकाच विधिमंडळात चालू शकते हे न्यायालयासमोर प्रश्न आहे. आणि हे देशात पहिल्यांदाच घडलं की 2 विधिमंडळ पक्षाचे नेते आणि 2 पक्षप्रतोद आणि दोन्ही गटाने आपापला व्हीप जारी करून ही नवीन जे डिस्क्वालिफिकेशनसाठी म्हणजे अपात्रतेसाठी नोटिसा काढल्या आणि मान्य न्यायालयासमोर ते सुद्धा पेंडिंग आहे सध्या. आता हे बघावं लागेल की कोणता व्हीप
राईट होता आणि कोणता व्हीप रॉंग होता हे मान्य न्यायालय ठरवू शकतं. नक्कीच. आणि हे न्यायालय कशा पद्धतीने ठरवेल, म्हणजे कोणत्या आधारावर ठरवेल, असं काय काय त्याबद्दल सांगाल का? त्यात आजपर्यंत जी विभाजन झालेलं आहे 10व्या अनुसूचीच्या नुसार, त्यात 10व्या अनुसूचीला ही सुद्धा केस थोड्या पद्धतीनं तर अपवादात्मक आहे, कारण की त्यांनी पार्टी सोडली पण कोणत्याही पार्टीत मर्ज झाले नाही आणि ते 2/3 मेजॉरिटीमध्ये सोडली. त्या कारणाने दुसऱ्या 10वी अनुसूची सांगते की दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला हवं. पण तसं न होता यांनी फक्त माननीय न्यायालयासमोर एकनाथ शिंदे गटाने नेहमी सांगितलं की आम्ही नेतृत्व बदल केलेला आहे, पार्टी सोडलेली नाही. हे त्यांनी आजपर्यंत ठामपणे आणि स्ट्रॉंगली मांडलेलं आहे. आता न्यायालयाला हे डिसिजन घ्यायचं की यांनी पार्टी सोडलेली तर नाही, पण त्या केसमध्ये जर 2/3 मेजॉरिटीनुसार बाहेर पडला एखादा गट किंवा त्यांनी नेतृत्व ते मान्य केलं नाही पूर्वीचं, नवीन नेतृत्व मान्य केलं, त्या केसमध्ये न्यायालय काय निर्णय घेईन हे बघणं महत्त्वाचं आहे. नमाम रेबिया आणि सादिक अली केस आहे, त्यामध्ये देखील अशाच पद्धतीचं काहीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. अशीच ती सुद्धा केस होती. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या आधारावरती जर निर्णय झाला या महाराष्ट्राच्या केसमध्ये, तर नेमका निर्णय काय असू शकतो? नवाब रेबिया केस ही राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात आणि सभापती म्हणजे जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्या सभापतींच्या अधिकाराच्या संदर्भात भाष्य करते. त्यानुसार काही संदर्भ हे आत्तापर्यंत देण्यात आलेले आहे या केसमध्ये, पण ही केस त्यापेक्षा थोडी आणखीन वेगळी आहे, कारण की यात बरेच मुद्दे इन्व्हॉल्व आहे. राज्यपालांचे अधिकार आहे, स्पीकरचे अधिकार आहे, विधिमंडळ पक्षांचे जे नेते असतात त्यांचे अधिकार, पक्ष प्रतोद म्हणजे व्हीप आणि जे 10वी अनुसूचित त्याच्यासुद्धा जे विभाजन झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते त्यालासुद्धा ही केस अपवादात्मक, म्हणजे ही ज्या केसचं जेव्हा जजमेंट लागेल तशा भरपूर गोष्टी यात नव्याने देशाला मिळणार आहे आणि त्यानंतर एक लॉ सेट होणार आहे की जे विधिमंडळाचे रूल्सपर्यंत किंवा 10व्या अनुसूचीला अपवाद ते असणं स्पीकरच्या अधिकारासंदर्भात, कारण की पूर्वीचे स्पीकर त्यांना अविश्वासाचा ठराव आणल्यानंतर घेतलेले अधिकार त्यानंतर त्यांना अधिकार राहतात की नाही हे सुद्धा ह्या केसमध्ये विशद होणार आहे. आणि नवीन जे अध्यक्ष नियुक्त झाले त्यांना निवडण्यात आले त्यांना असणारे अधिकार आणि ते बहुमताने निवडल्यानंतर काय असू शकतात, यात पूर्वीचे अध्यक्ष आणि नवीन अध्यक्ष हा सुद्धा वाद आहे आणि व्हीपचा सुद्धा संदर्भ आहे, कारण की एकाच पार्टीचे 2 व्हीप समोर आलेल्या कारणाने कसं सामोरं जातात हे सुद्धा नव्यानं घडलेलं आहे आणि 2 विधिमंडळ पक्षाचे नेते हे सुद्धा नव्यानं घडलेलं आहे. राज्यपालांनी पक्षप्रमुखाला न बोलवता त्यांनी काल एक कपिल सिब्बल यांनी मुद्दा उपस्थित केला की राज्यपालांनी पक्षाचे जे प्रमुख आहे त्यावेळेस उद्धव ठाकरे होते त्यांना न कन्सिडर करता शिंदेंना कसं बोलवलं हा सुद्धा त्यांनी मूळ मुद्दा उपस्थित केला. पण राज्यपाल हे विधिमंडळाचे जे पक्ष नेते असतात त्यांनाच नेहमी आमंत्रित करत असतात. अनेक मुद्दे समोर येऊ शकतात एकनाथ शिंदे गटाकडून, त्याला काउंटर कसं केलं जातं हे सुद्धा बघण्याचं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की सुप्रीम सुनावणी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे आणि आता जसं जसं दिवस वाढत जाईल तसे तसे काय नवनवे अपडेट्स यामध्ये येतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. पण जो काही निर्णय येणार आहे तो संपूर्ण देशाला लागू होईल आणि या पुढच्या भविष्यामध्ये देखील अशा पद्धतीचा जर संघर्ष झाला तर त्यासाठी सुद्धा लँडमार्क निर्णय ठरणार आहे. त्यामुळे उभ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीवर आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नवी दिल्ली.